1 मे म्हणजे मराठी भाषिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस। दरवर्षी 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणूनही या दिवसाची ओळख आहे। पण या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? मुंबई या दिवशी महाराष्ट्राला मिळाली असं म्हणतात, पण म्हणजे नेमकं काय झालं? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा आला। या कायद्यानुसार भाषावार प्रांतरचना म्हणजे भाषांच्या आधारावर राज्यांच्या सीमा ठरवल्या गेल्या। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरचा काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते। त्यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती। दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती। मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत। भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे असं ठरलं गेलं। त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे असा आग्रह मराठी भाषिकांनी धरला। तर मुंबईची जडणघडण ही आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी ही गुजराती भाषिकांनी लावून धरली होती। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलनं केली। गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली। जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलनं सुरू झाली। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली। फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला। गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मा झाले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। मराठी भाषिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली। संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली। 1965 मध्ये आंदोलकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं। या दिवशी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात। या दिवशी परेड, राजकीय भाषणं आणि विविध कार्यक्रम होतात। महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी जपली जाते। मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राइब करा।